मोदी सरकारने काल झालेल्या कॅबिनेटमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी 28 नवीन जवाहर नवोदय आणि 85 केंद्रीय विद्यालयांना मंजुरी दिली आहे आणि या विद्यालयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला एक नवोदय आणि 3 केंद्रीय विद्यालये मिळालेली आहेत। महाराष्ट्राला मिळणार असलेल्या 3 केंद्रीय विद्यालयांमध्ये अकोल्यामध्ये एक हे विद्यालय असेल, त्यासोबतच पुण्याच्या सुंदुब्रेच्या एनडीआरएफ कॅम्पस आणि रत्नागिरीच्या नाचणे इथे तिसरं हे केंद्रीय विद्यालय मिळणार आहे। तर ठाणे जिल्ह्यासाठी एक जवाहर नवोदय विद्यालय आता मिळणार आहे। तर 3 केंद्रीय विद्यालयांपैकी अकोला, पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी प्रत्येकी एका विद्यालयाला मंजुरी। जवाहर नवोदय विद्यालय प्रत्येक विद्यालयासाठी एक असतं, आता ठाण्यासाठी सुद्धा नवोदय विद्यालय मंजूर झालंय। पुण्यामध्ये सुदुमरे एनडीआरएफ कॅम्पसमध्ये आणि रत्नागिरीमधल्या नाचणेमध्ये नव्या केंद्रीय विद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे। अकोला शहरामध्ये सुद्धा एका नव्या केंद्रीय विद्यालयाला मोदी सरकारनं मंजुरी दिलेली आहे। देशभरामध्ये 85 केंद्रीय आणि 28 नवीन जवाहर नवोदय विद्यालयांना या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।